ही डाळिंब बाग 2 वर्षापूर्वी लावली होती. त्याआधी आम्ही पारंपरिक पद्धतीने कांदा व मका हे पीक काढत होतो. मग आम्ही 2 वर्षापूर्वी या 5-5.5 एकर क्षेत्रावर आम्ही जवळपास 2100 झाडांची लागवड केली. 12x8 ह्या अंतरावर. डाळिंबची लागवड करून 19 महिने पूर्ण झाले होते. मग त्यानंतर आम्ही 19 फेब्रुवारीला पाणी दिले शिवजयंतीच्या दिवशी. त्यानंतर आज जवळपास 5 महिन्याचा प्लॉट आमचा पूर्ण झाला. त्यानंतर मध्यंतरी एक 90 दिवसाच्या पिरियडमध्ये तेल्याचा प्रादुर्भाव वाढत होता. त्याच्यानंतर आमचे मार्गदर्शक अरुण खैरनार यांनी आम्हाला योग्य वेळी सल्ला दिला व त्यांनी वेळोवेळी पाहणी करण्यासाठी ते आले व त्यानंतर त्यांनी आम्हाला स्टेज वाईज सर्व मार्गदर्शन केले. त्यानंतर आम्ही त्यांचे प्रॉडक्ट ॲम्युमायसिन व स्पार्कल पी याची फवारणी केली. तर आम्हाला जवळपास 15 दिवस दुसरी फवारणी घेण्याची गरज आली नाही. तेले हा रोग आहे तो त्याने पूर्णपैकी स्टॉप केला होता. परत आम्ही ते संपूर्ण किट ती आम्ही तेव्हा 80-90 दिवसाचा प्लॉट होता तेव्हाच आम्ही ती ड्रिपच्या माध्यमातून सोडली. त्यानंतर आमच्या झाडावर अशी काळोखी आली व फळही वाढायला मदत आली आणि इतर रोगांचा प्रादुर्भाव पण कमी दिसून आला. त्यानंतर आम्ही मग ट्रायकोसुडोबॅसिला ह्या नावाचं प्रॉडक्ट वापरलं, त्याची फवारणी घेतली. त्यामध्ये आम्हाला इतर प्लॉटांच्या तुलनेने आमचा प्लॉट सुरक्षित वाटू लागला व त्यानंतर आम्ही त्यांचं सजेशन घेतलं की ते म्हणे की आपण मुळींची संख्या वाढवू, त्यासाठी आपण व्यायाम हे औषध सोडू ड्रिपद्वारे. मग आम्ही ते सोडलं. त्याच्यानंतर आमचं मुळांची वाढही चांगली जोमाने आली. आमच्या असं लक्षात आलं की आपल्या झाडाची काळोखी पण वाढते, मुळांचं अपटेक पण वाढतंय, सगळं न्यूट्रिशन भेटले आमच्या झाडाला व त्याची जोमाने वाढ सुरू झाली व फळांची फुगवण क्षमता बी फुगवणी व्हायला सुरुवात झाली व मग त्याच्यात कुठलीही कमतरता दिसून आली नाही आम्हाला. तसं पाहिलं गेलं तर डाळिंब ह्या पिकावर मर रोगाचा खूप मोठा प्रादुर्भाव आहे. इतर ठिकाणी खूप मर रोगाच्या प्रादुर्भावाने डाळिंब बागा उद्ध्वस्त झाल्या. त्यानंतर आम्ही ही किट सोडल्यानंतर तर मर रोगाचा कुठल्याही प्रकारचा प्रादुर्भाव दिसून आला नाही आम्हाला. आज बघायला गेलं तर आमचे झाड हे 2 वर्षाचे आहे, कंप्लीट आहे. त्यानंतर त्याची उंची पाहायला गेलं तर साधारणतः 5-5.5 फूट. पहिले आमचे डाळिंबाचे झाड हे असं थोडंसं ट्रेसमध्ये वाटत होतं. त्याच्यात असे पानांमध्ये पिवळेपणा दिसून येत होता व अशी काडी होती ती पण नाजूक दिसत होती. आम्ही जेवढं वरती काम केलेलं आहे त्यापेक्षाही जास्त खाली काम केलेलं आहे मुळींवर व त्यामुळे आमच्या झाडाची अशी वाढ जोमाने झाली व झाड हिरवेगार झाले व फांदीची अशी टणक झाली. त्याच्यात गर्भधारणा व्यवस्थित झाली व त्यामध्ये आम्हाला फुलही मादी कळीही जास्त भेटली. त्यानंतर आमची सेटिंगही चांगली झाली व आज तुम्ही पाहू शकता या झाडावर साधारणतः 1 ते 1.5 कॅरेट म्हणजे जवळपास 20-25 किलोच्या आसपास माल आहे व त्याची साईजही जवळपास आता पाहायला गेलं तुम्ही तर 250-300 ग्रॅमपर्यंत फळ आता आहे. आता आमचा प्लॉट 5 महिन्याचा कंप्लीट झाला. त्याच्यात कुठल्याही प्रकारचं न्यूट्रिशनची कमी नाही व अजून जवळपास त्याचे 30 ते 40 दिवसमध्ये याचं हार्वेस्टिंग कंप्लीट होऊन जाईल. त्यामध्ये आपल्याला साईज बघायला गेलं तर सगळी 300 प्लसच भेटेल साईज. आता एकरी जवळपास 400 झाड हे एकरी लागवड केलेली आहे. तर त्यामध्ये एका झाडावर जवळपास 1.5 कॅरेट माल उतरेल. त्यामध्ये आम्हाला पहिल्याच वर्षी 600 कॅरेट माल हा आम्हाला भेटणार आहे. याच्यामध्ये मला असं सांगायचं की ॲमिको ॲग्रो कंपनीचे प्रॉडक्ट वापरले हे उत्तम दर्जाचे होते. त्यामुळे आम्हाला हा रिझल्ट दिसून येत आहे. तर त्यामध्ये आमच्या बागेवर योग्य पद्धतीने बॅक्टेरिया आम्ही मेंटेन ठेवला जमिनीत व त्या बॅक्टेरियामुळे काय झालं की जैविक पद्धतीचे शेतीकडे आम्ही थोडंसं वळलो व त्यामध्ये आम्ही बॅक्टेरिया संपूर्ण नावाची किट ही सोडली. त्यामुळे त्याला बाजारभावही चांगला भेटू शकतो अशी आम्हाला आशा आहे व त्याचे वजनही चांगले आम्हाला अपेक्षित आहे. मी असं सांगू इच्छितो की इतर शेतकऱ्यांनी आपलं जेवढं आपण वरती काम करतो तेवढं खालीही काम केलं पाहिजे. त्यामध्ये आपण ॲमिको कंपनीचे संपूर्ण नावाची किट सोडू शकतो, त्यांचे प्रॉडक्ट वापरू शकतो. त्यामध्ये संपूर्ण झाडाचे न्यूट्रिशन्स आहेत.